नमस्कार, मी आरती माझ्या अन्नपूर्णा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। जे कोणी नवीन असतील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, ब्लेस यू, थँक्यू। आज मी तुम्हाला उपवासाचे साबुदाणे वडे दाखवणार आहे। त्यासाठी साहित्य सांगत आहे। मी 1.5 कप साबुदाणा भिजत ठेवलेला होता रात्रभर। आणि हे बघा थोडंसं ओलसरपणा आहे, कारण का मी साबुदाणे वडे बनवायचे आहेत तर पाणी अजिबात घालायचं नाही आहे, कारण का मी ऑलरेडी साबुदाण्यामध्ये थोडंसं पाणी, जसं आपण खिचडीला आपण घालतो त्याच्याहून थोडंसं जास्त मी पाणी घातलेलं आहे। त्यामुळे पाणी घालायची गरज नाही। आणि अतिशय हे बघा छानपैकी मोकळा झालेला आहे। कुकरमध्ये मी 5-6 शिट्या करून 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहे। साल काढून चांगले स्मॅश केलेले आहेत। आणि हे आपण आदल्या दिवशीच रात्री तयारी करून ठेवायची, म्हणजे आपण सकाळी लगेच फटाफट आपण उपवासाचे साबुदाणे वडे बनवू शकतो। अर्धा कप शेंगदाण्याचा कूट केलेला आहे आणि हिरवी मिरची म्हणजे 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आणि पाव इंच आलं घेतलेलं, हे खलबत्त्यावर कुटलेलं आहे। जिरा घेतलेला आहे आणि अर्धा लिंबू। मी 1.5 कप साबुदाणा भिजवलेला तो घालत आहे। बटाटे, उकडलेले बटाटे स्मॅश केलेले आहेत। अर्धा कप शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची आणि आलं ठेचलेलं घातलेलं आहे। जिरं 1 चमचा, चवीनुसार मीठ, अर्धा लिंबाचा रस। तुम्हाला उपवासामध्ये कोथिंबीर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता। कढीपत्ता, कोथिंबीर हे तुम्ही घालू शकता। पण सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया, अगदी हलक्या हाताने, एकदम दाबून वगैरे अजिबात नाही, त्यामुळे आपले साबुदाणे पण असे अख्खे दिसतील। चला आता आपण ह्याचे वडे बनवायला घेऊया। जसे तुम्हाला गोल चपटे हवे असतील, आता मी छोटा गोळा घेते आणि आकार देते। जसं तुम्हाला जसं चपटे गोल हवे असतील त्या प्रकारे तुम्ही उपवासाचे साबुदाणे वडे बनवू शकता। आता मी थोडंसं प्रेस करते, पहिलं गोल करायचं आणि मग अलगद असं प्रेस करायचं। जरा पण पाण्याचा आपण वापर केलेला नाही आहे। हे बघा, आता मी डिशमध्ये ठेवते। 1.5 कप साबुदाण्याचे 21 साबुदाणे वडे तयार होतात। जर तुम्हाला बिझनेस करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा उपयुक्त अशी टिप्स आहे। 1.5 कप साबुदाण्याचे 21 साबुदाणे वडे तयार होतात। आता आपण तळून घेऊया। आणि हे बघा छानपैकी साईज पण लहान आहे, परफेक्ट अशी आहे। जर बिझनेस करत असाल तर एवढी साईज पण बरोबर आहे। याच्याहून तुम्हाला थोडी मोठी करायची असेल साबुदाणे वड्याची तरी हरकत नाही। तेल ऑलरेडी मी गरम करत ठेवलेलं, गॅसची फ्लेम आता स्लो करते। साबुदाणे वडे गोल केलेले आहेत, कारण का चपटे करून खराब होत होते ते उपवासाचे साबुदाणे वडे, तर मी गोल आकाराने करत आहे। एक बॅच केली तर ती खराब होत, म्हणजे फुटत होते साबुदाणे जास्त। प्रमाण एकदम परफेक्ट आहे। आता खालची बाजू चांगली सेट होऊ दे आणि मग आपण हे साबुदाणे वडे तळून घेऊया। आता आपण पलटून घेऊया एकदम अलगद। आता थोड्या वेळाने मग आपण ही खालची बाजू खरपूस झाल्यावर मग पलटून घेऊया। हे बघा एकदम अलगद फिरवत आहे, थोडंसं सेट झालेलं आहे। खालची बाजू चांगली खरपूस झाली मग आपण पलटून घेऊया। बघू शकता छानपैकी खरपूस झालेले आहेत।
तर खालची बाजू 2-3 मिनटं शेकू दे आणि मग काढून घेऊया आपले तयार झाले उपवासाचे साबुदाणे वडे. काढून घेते. बाकीचे साबुदाणे सुद्धा तसेच तळून घ्यायचे आहेत. वडे तयार झालेले आहेत आणि सोबत ताजं दही घेतलेलं आहे साखर घालून. चटणी आता मला खरोखर कंटाळा आलेला आहे चटणी खाऊन तर मी नुसतं हलकं फुलकं असं ताजं दही खाणार आहे. मस्तपैकी असे क्रंची झालेले आहेत हे साबुदाणे वडे. चपटे करून बघितलेले पण काय माहिती काही कारणाने ते फुटत होते, त्यामुळे मी हा गोलाकार आकार दिलेला आहे. तुम्ही चपटेही करू शकता. नॉर्मली मी चपटे पण मी करते पण समटाईम होतं असं. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा खरंच खूप छान झालं. जे प्रमाण सांगितलेलं आहे एकदम परफेक्ट आहे. आतमध्ये छान शिजलेलं आहे. हे बघा दही सुद्धा छान आहे, घरातलं आहे. मोस्ट ऑफ द घरातलंच ट्राय करा. आता मला राहत नाही, व्हिडिओ एंड करते. खरंच ही रेसिपी नक्की बनवा आज संध्याकाळी. कमेंटद्वारे नक्की सांगा.